Hello everyone, welcome to my channel e-grammar and art tutorials. चला तर मग आजच्या या चर्चेत आपण थेट प्रवेश करूया. जे मोर्स यांची अ टीनेजर्स प्रेयर ही केवळ एक कविता नाही, तर आपल्या पिढीसाठी रोजच्या आयुष्यात गुंतागुंतीचे निर्णय घेण्यासाठी ती एक प्रत्यक्ष दैनंदिन मार्गदर्शिका आहे. आज आपण एका समवयस्क मित्राच्या दृष्टिकोनातून यावर चर्चा करणार आहोत. रोजच्या मैत्रीतले प्रसंग आणि आपल्यासमोर उभी राहणारी आव्हाने आपण सगळे मिळून कशी सोडवू शकतो हे आपण यात पाहणार आहोत. आपला आजचा हा प्रवास नेमका कसा असेल तर नवीन सुरुवातीचा दिवस, निवडीचा चौका, मोहाविरुद्ध ठाम उभे राहणे, कवितेची साहित्यिक रचना आणि शेवटी असामान्य यशाचे नियोजन असा हा आपला आजचा संपूर्ण मार्ग असणार आहे. सुरुवात करूया ती म्हणजे नवीन सुरुवातीचा दिवस. रोजचा सूर्योदय आपल्यासाठी काय घेऊन येतो ते पाहूया. पहिल्या कडव्यात अगदी स्पष्ट म्हटलंय की प्रत्येक नवीन सकाळ आपल्याला आपल्याच दिवसाचे एकमेव निर्णयकर्ते बनवते. मित्रांनो, आज शाळेत कोणत्या ग्रुपमध्ये बसायचे, कुणाची संगत निवडायची, इथपासून ते अभ्यासाला प्राधान्य द्यायचे की नाही, हे सगळे निर्णय अगदी सकाळपासून आपण आपलेच तर घेतो ना. म्हणजेच इथे सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की रोज मिळणारी ही नवी सुरुवात आपल्यासाठी स्वतःचा आयुष्याची दिशा स्वतः ठरवण्याची एक प्रचंड मोठी संधी असते. हा अत्यंत महत्त्वाचा काळ पुन्हा परत येणार नाहीये. त्यामुळे आपला मार्ग स्वतंत्रपणे निवडण्याचे हे स्वातंत्र्य आपण अगदी हुशारीने वापरलं पाहिजे. जसजसा आपला दिवस पुढे सरकतो तसतसे आपण आपल्या प्रवासातील अत्यंत नाजूक वळणावर पोहोचतो. तो म्हणजे निवडीचा चौका. दुसऱ्या कडव्यात आपल्या रोजच्या कृतींचं गांभीर्य अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट केले आहे. समजा आपला एखादा जवळचा मित्र आपल्याला एखादी चुकीची गोष्ट करण्याचा आग्रह करत आहे. तोच क्षण म्हणजे हा निवडीचा चौका असतो, जिथे आपल्याला ठरवायचे असते की नक्की कोणत्या दिशेने जायचे. जीवनाचा मार्ग जो मोठ्या यशाकडे घेऊन जाईल, विरुद्ध अंधकारमय मार्ग जो तीव्र दुःखाकडे घेऊन जाईल, या दोन पूर्णपणे भिन्न मार्गांची इथे तुलना केली आहे. आपले रोजचे छोटे छोटे निर्णय एकत्रित होऊन एकतर आपल्याला अफाट यश मिळवून देतात किंवा मग गंभीर संकटात ढकलतात. आपण आज निवडलेली संगत आपले उद्याचे भविष्य ठरवू शकते, हे नक्की. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे, मोहाविरुद्ध ठाम उभे राहणे. दुपारपर्यंत मित्रमंडळी आणि सभोवतालचं वातावरण यातून जाताना आपले निश्चय डळमळीत करणारी आव्हानं उभी राहतातच. तिसरे कडवे म्हणजे योग्य मार्ग दिसण्यासाठी केलेली एक आर्त हाक आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील गोंधळात योग्य काय आहे हे ओळखण्यासाठी आणि स्वतःमधील सर्वोत्तम गुण बाहेर आणण्यासाठी इथे स्पष्ट दृष्टी मागितली आहे. बऱ्याचदा मित्रांच्या दबावामुळे काय बरोबर आणि काय चूक हे समजणे कठीण जाते. नेमक्या तिथेच ही स्पष्टता आपल्या कामी येते. आणि जेव्हा असे चुकीचे मोह निर्माण होतात तेव्हा चौथे कडवे आपले शरीर आणि मन स्वच्छ व तंदुरुस्त ठेवण्यासाठी एक अतिशय सोपा उपाय सुचवते. तो उपाय म्हणजे मोहाला ठामपणे नाही म्हणण्याचे धाडस दाखवणे. उदाहरणार्थ, जर मित्रांनी शाळा बुडवून बाहेर फिरण्याचा बेत आखला असेल, तेव्हा कोणत्याही दबावाला बळी न पडता नाही म्हणणे हेच आपले खरे यश असते. चला तर मग आता आपल्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया, असामान्य यशाचे नियोजन. जसा आपला दिवस संपतो, आपण आपल्या दिवसभरातील कृतींवर विचार करतो. पाचवे कडवे हे भविष्याकडे पाहणारे एक प्रतिबिंब आहे. ते आपल्याला खात्री देते की जर आपण आज योग्य मार्गदर्शन स्वीकारले तर उद्या जेव्हा आपला हा किशोरवयीन काळ संपेल तेव्हा आपण मागे वळून पाहताना नक्कीच अभिमानाने म्हणू शकू की आपण हे आयुष्य सर्वोत्तम प्रकारे जगलो आहोत. आता आपण या व्हिडिओमध्ये बघणारी इयत्ता 10वीचा मराठी मीडियमचा टीनेजर्स प्रेयर ही जी पोएम आहे युनिट 1 मधली, जी की जे मॉरिस यांनी लिहिली. याच्या अगोदर तुम्ही या पोएमचं एक्सप्लेनेशन पाहिलेलंच आहे, पण यामध्ये आपण बघणार आहोत फक्त या पोएमची पहिली चिटचॅट ॲक्टिव्हिटी आणि त्याचं इंग्लिश वर्कशॉप. बघा, चिटचॅट ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी पहिल्यांदा आपल्याला एक क्वेश्चन विचारला आहे डिसिजन मेकिंगवर. जेव्हा तुम्हाला महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागतात तेव्हा तुम्ही काय करतात? त्याच्यापैकी तुम्हाला त्याला 1 ते 5 पैकी गुण द्यायचे आहे. सर्वाधिक पसंत असेल तर 1 गुण द्यायचा, सर्वात कमी पसंत असेल तर 5 गुण द्यायचे. सगळ्यात पहिल्यांदा कन्सल्ट युअर पॅरेंट्स अँड एल्डर. पालकांचा तुम्ही सल्ला घेता तर ह्याला आपण 1 नंबर देऊ. सेकंड आहे थिंक डीपली इन सायलेन्स. शांतपणे विचार करतो, ह्याला 2 नंबर देऊ. प्रे टू गॉड फॉर गायडन्स. गिव्ह इट 3 नंबर. आस्क युअर टीचर फॉर हेल्प. गिव्ह इट 4 नंबर.
कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाइस, गिव्ह इट 5th नंबर. टॉस अ कॉइन टू डिसाइड, याला नंबरच नको द्यायला खरा म्हणजे आपण, पण तरी पण आपण याला 5th नंबर देऊ. इथे मी याला नंबर दिलेला नाही, हे शक्यतो आपण अवॉइड केलं गेलं पाहिजे. चिटचॅट ऍक्टिव्हिटी मधला दुसरा क्वेश्चन आहे बघा. अपॉस्ट्रॉफी हे फिगर ऑफ स्पीच आहे, याच्याबद्दल बघा. परोक्ष संबोधन अलंकार म्हणजे काय? जेव्हा कवी एखाद्या अनुपस्थित व्यक्तीला, मूर्त कल्पनेला किंवा वस्तूला थेट उद्देशून बोलतो तेव्हा त्याला अपॉस्ट्रॉफी अलंकार असे आपण म्हणत असतो. त्याच्यात बघा, ओ लाईफ हाऊ ब्युटिफुल यू आर, डिअर गॉड प्लीज गाईड मी, बुक्स यू आर माय बेस्ट फ्रेंड्स, एक्झाम आय विश यू वर इझी, आणि लास्ट आहे ओ यू ब्युटिफुल स्काय हाऊ व्हास्ट यू आर. नाव लेट्स मूव टू द नेक्स्ट. आता सेंट्रल थीम तुम्ही ॲक्च्युली एक्सप्लेनेशन सगळं पाहिलेलंच आहे ऑलरेडी. आता सेंट्रल थीम बघूया या पोएमची. दिस पोएम इज अ प्रेयर बाय अ टीनेजर टू गॉड. द टीनेज इयर्स आर द मोस्ट crucial time of life. The teen prays for guidance to make the right choice. पहिल्यांदा आपण पोएम फक्त वाचून घेऊया. Each day brings new beginnings, decision I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that might keep my body clean and fit for life each day. And last stanza, when my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best without you walking next to me. आता याचे इंग्लिश वर्कशॉप बघूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला याच्यामध्ये, त्याच्यात 4 फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे बघा. पहिलं आहे, अकॉर्डिंग टू द पोएट न्यू बिगिनिंग्स आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू ग्रेट सक्सेस. ही आपली याची फिल इन द ब्लँक्स आहे. द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड्स फॉर व्हॉट इज राईट. काय बरोबर आहे ते बघायचं आहे आपल्याला. द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनएज इयर्स हॅव बीन द बेस्ट इयर्स ऑफ हिज लाईफ. नाव नेक्स्ट थिंग, इंग्लिश वर्कशॉपचा सेकंड क्वेश्चन बघा. रायमिंग वर्ड्स आपल्याला इथे लिहायचे आहे, पोएम मधून शोधून लिहायचे. रायमिंग वर्ड्स माझ्या मते सगळ्यांनाच माहिती असेल बघा. मेक, टेक, सक्सेस, डिस्ट्रेस, सी मी, वे, डे, सी मी. लास्ट आन्सरमध्ये सी मी पुन्हा आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन, राईम स्कीम. आता राईम स्कीम तुम्हाला माहित असेल कसं ओळखता, आपल्याला 9वीला हे होतच राईम स्कीम. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. बिगिनिंग्स हा लास्ट वर्ड लक्षात ठेवा. डिसिजन आय मस्ट मेक. मेक हा लास्ट वर्ड, सेकंड लाईनचा लास्ट वर्ड लक्षात ठेवा. आय एम द ओनली वन टू चूज. थर्ड लाईनचा चूज हा वर्ड. द रोड दॅट आय विल टेक. टेक हा लास्ट वर्ड. आता हे लास्ट वर्ड जर तुम्ही बघितले, बिगिनिंग्स याला मी ए नाव दिलं, मेकला बिगिनिंग्स आणि मेक ह्याच्यामध्ये कुठलाच राईम मला दिसलं नाही म्हणून मी याला बी नंबर दिला. थर्ड मी वाचला चूज. चूज, बिगिनिंग आणि मेक याच्यामध्ये कुठलंच साम्य वाटलं नाही म्हणून मी याला सी नंबर दिला, म्हणजे थर्ड वेगळाच प्रोनाउन्सिएशन होतं त्याचं. लास्ट वर्ड मी जेव्हा वाचला 4th लाईन मधला टेक, तर मला एक लक्षात आलं की सेकंड लाईन आणि 4th लाईनचा जो प्रोनाउन्सिएशन होता लास्ट वर्डचा तो राईम होता म्हणून मी याला परत बी नंबर दिला. मग ह्याची राईम स्कीम काय तयार झाली, ए बी सी बी. ह्या पद्धतीने राईम स्कीम आपल्याला ओळखता येते. मग इथे आपलं करेक्ट ऑप्शन आहे थर्ड ऑप्शन, दॅट इज ए बी सी बी. ओके. नाव नेक्स्ट 4th क्वेश्चन, फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच आपल्याला इथे बघायचे आहे. डिसिजन आय मस्ट मेक याच्यासाठी काय, इन्व्हर्जन. words not in a correct prose order. सेकंड बघा, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. याच्यासाठी आपण काय म्हणणार, अपॉस्ट्रॉफी. अपॉस्ट्रॉफी म्हणजे काय, ॲड्रेसिंग गॉड डिरेक्टली. इथे कशाला तरी काय आपण ॲड्रेस करतोय. थर्ड,
ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, इथे आपण वापरणार ॲलिट्रेशन. म्हणजे ह्या ठिकाणी काय होतं, रिपिटेशन ऑफ डी साऊंड, ॲलिट्रेशन. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, मग डी हा साऊंड रिपीटेडली आला. फोर्थ, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, म्हणजे मेटाफर. कम्पेअरिंग लाईफ टू अ रोड, या ठिकाणी इथे मेटाफर का वापरलं, तर लाईफला कशाच्या सोबत आपण कम्पेअर करतोय. नेक्स्ट, फिफ्थ क्वेश्चन, प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. आता बघा, तुम्हाला एक इंटरव्ह्यू घ्यायला लावलेला आहे, त्याचं तुम्हाला एक फॉर्मॅट दिलेला आहे. बघा, फॉर्मॅट स्ट्रक्चर स्वरूप काय, मस्ट इन्क्लूड अ ग्रीटिंग, इंट्रोडक्शन, बॉडी क्वेश्चन्स अँड अ कन्क्लुडिंग थँक यू. त्याच्यामध्ये साईज बघा, अबाउट 8 to 10 क्वेश्चन्स. डूज अँड डोंट्स, काय करायचं काय नाही करायचं त्याचे नियम त्यांनी दिलेले. आस्क पोलाइट, रिलेव्हंट क्वेश्चन्स, डू नॉट आस्क ओव्हरली पर्सनल ऑर ऑफेन्सिव्ह क्वेश्चन. अँड लास्ट, टाईप ऑफ क्वेश्चन्स कशा प्रकारचे राहतील, यूज अ मिक्स ऑफ WH क्वेश्चन्स, वाय, हाऊ, व्हॉट, वेन यांच्यासारखे, अँड यस नो टाईप क्वेश्चन. ओके, नाव आता आपण क्वेश्चन्सकडे बघू, इंटरव्ह्यूइंगकडे. सक्सेसफुल टीनेजर, इंटरव्ह्यूइंग अ सक्सेसफुल टीनेजर. नेम ऑफ इंटरव्ह्यू, समजा मी माझं नाव लिहिलं इथं, राहुल. आय एम नॉट अ स्टेट टॉपर बट स्टिल इट इज. टॉपिक, सक्सेसफुल इन अकॅडमिक्स अँड स्पोर्ट्स. व्हेन्यू, स्कूल ऑडिटोरियम. टाइम 10 AM. आता आपण सगळं व्हेन्यू वगैरे डिसाईड केलेलं आहे. फर्स्ट क्वेश्चन, कॉंग्रॅच्युलेशन्स, हाऊ डू यू फील अबाउट युअर ग्रेट सक्सेस. सेकंड क्वेश्चन, हू इज युअर रोल मॉडेल इन लाईफ. थर्ड क्वेश्चन, डू यू फेस एनी मेजर ऑब्स्टॅकल्स इन युअर जर्नी. फोर्थ, हाऊ डिड युअर पॅरेंट्स अँड टीचर्स सपोर्ट यू. What is your daily study and practice routine? Next part मध्ये बघूया. Do you believe hard work is the only key to success? हा yes no type question आहे. How do you handle stress and pressure during exam? 8th, did you ever feel like giving up at any point? Again yes no type question. What are your future plans and career goals? And last question, finally, what message would you like to give to other teenagers? Understood? Now, seventh question बघू. आपलं appreciation आहे पोएमचं. त्याचे 2 स्लाइड्स मी बनवलेले आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघा, टायटल. पोएमचं टायटल काय आहे, टीनेजर्स प्रेयर. मग आपण हे टायटल इथे लिहिलेलं. पोएट कोण आहे, जे मॉर्स, हे त्या पोएटचं नाव आहे. राईम स्कीम आपण अगोदरही शोधलं होतं. राईम स्कीम काय आहे, ABCB. फेवरेट लाईन, तुम्हाला पोएम मधली जी लाईन आवडेल ती तुम्ही तिथे लिहू शकता. मी इथे लिहिलेली, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट बेस्ट इन मी. ही लाईन मला आवडली, मी इथे लिहिली. नंतर आहे थीम, सेंट्रल आयडिया. याच्यासाठी जनरली 2 मार्क दिले जातात. बघा ह्याच्यात बघू. द पोएम इज अ प्रेयर बाय अ टीनेजर टू गॉड. He prays for guidance to make the right decisions, choose the right path and stay away for temptation during the crucial teenage years. याच्यातला नेक्स्ट पार्ट म्हणजे पुढचे पॉइंट्स घेतलेले. फिगर ऑफ स्पीच बघा, ह्याच्यात कुठलं फिगर ऑफ स्पीच वापरलेलं आहे आपण बघा, अपॉस्ट्रॉफी, इन्व्हर्जन, मेटाफर, ॲलिट्रेशन, हे फिगर ऑफ स्पीच आहे. नंतर स्पेशल फीचर, द पोएम इज रिटन इन अ व्हेरी सिम्पल conversational tone. It directly addresses God and perfectly capture the confusing mindset of a teenager. Why I like this poem? I like this poem because it is highly relatable. It gives a positive message about choosing the right path and staying true to oneself. म्हणून मला ही पोएम आवडली. आता नेक्स्ट पार्ट बघू आपण याच्यातला. इंग्लिश वर्कशॉप मधला 8वा, कंपोज अ शॉर्ट प्रेयर. तुम्हाला एक शॉर्ट प्रेयर तुम्हाला स्वतःला या ठिकाणी बनवायची आहे. बघा, डिअर गॉड, गिव्ह मी स्ट्रेंथ अँड लाईट टू ऑलवेज चूज द पाथ दॅट्स राईट. हेल्प मी वर्क हार्ड एव्हरी सिंगल डे अँड गाईड मी सेफली वेन आय लूज माय वे. अंडरस्टूड? नाव 9th क्वेश्चन बघा. 9th क्वेश्चन मध्ये आपल्याला एक चार्ट दिलेला आहे पुस्तकामध्ये. तो चार्ट इथे मी कंप्लीट करून देतो तुम्हाला. फॅमिली, माय कझन रोहन won the state level chess tournament.
एक्स्ट्रॉर्डिनरी टास्क काय केलं त्यांनी, तर मी तिथे लिहिलं वन द स्टेट लेवल चेस टुर्नामेंट. फ्रेंड्समध्ये मी अमित हे नाव लिहिलं. jumped into a river and saved drowning puppy. neighbors मध्ये मी नाव घेतो सुनीता. started a successful neighborhood tree planting drive. last classmate Priya won the national science innovation exhibition. अंडरस्टूड. आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधनं तुमचे जे आन्सर्स असतील ते सगळे भेटलेले असतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.